कधी रचलेलं गाणं आणि ते ऐकत असताना आपल्याला एक वेगळी ताकद निर्माण होते आणि त्या ताकदीने दोन संघ इथे उतरलेत मैदानामध्ये. ते तुमचं धाडस, ते तुमचं साहस इथे निर्माण करावं लागेल या क्रीडा नगरीवरती. थांबायचं नाही. येस, शशिकांतजी केणे साहेब या. उद्योगपती देवरुंगचे सुपुत्र आम्ही आपल्याला बोलवत आहे. आपले लाडके सुजित साहेबांना एक महत्त्वाचा कॉल आला होता, त्यासाठी आम्ही शांत भूमिका घेतली होती. कधी कधी शांत राहणं सुद्धा गरजेचं असतं. म्हणतात ना की आयुष्यामध्ये पुढे जाण्यासाठी तात्यासाहेबांना सुद्धा माहिती आणि जगनसेठ साहेबांना सुद्धा माहिती आहे की आपल्या आयुष्यामध्ये आपण आपलं आयुष्य मगरीसारखं जगायचं असतं. मगरीसारखं म्हणतात ना, जेव्हा झडप मारची असते तेव्हाच हालचाल करायची. आणि आपल्या आयुष्यामध्ये अनेक आपल्याला डसणारे, डंक मारणारे साप जेव्हा आडवे येतात आपल्या रस्त्यामध्ये, त्यांना पुंगी वाजून नाचवण्याची ताकद आपल्या मनगटामध्ये असावी. अशी ताकद असलेले सुशित तात्यासाहेब पाटील आपल्यामध्ये आहेत. अशी ताकद असलेले जगनसेठ पाटील आपल्यामध्ये आहेत. अशी ताकद असलेले रॉकेट सेठ आहेत, हरेशजी जोशी आहेत, नवनाथजी चौधरी आहेत, शशिकांत केणे आहेत. या सर्वांचे आपण आभार व्यक्त करूया. आणि सुजल पाटील सुद्धा आपल्यामध्ये आहेत. ताकदवर व्यक्तिमत्व, धाडस कसं असावं. म्हणतात की जगावं तर शिवबासारखं, लढावं वाघासारखं. फार मोठी वाक्य लागू पडतात या ठिकाणी आलेल्या मान्यवरांना. अगदी बोलता बोलता टुर्नामेंट संपून जाईल. खरंच काय बोलायची इच्छा होती तात्यासाहेब, पण आपण जातोय आता क्रिकेटकडे. मैदानामध्ये जाऊया आपण. आणि तात्यासाहेब इथे अगदी उखडलेल्या शेंगांचा आनंद घेत आहेत. घ्या, आनंद घ्या. इथे योगेश्वरची विकेट गेले. निखिल आणि रोहित आहे मैदानामध्ये. धावसंख्या 1 गडी बाद 1. जर्मन खांडवल बी संघ बॅटिंग करतोय पाहुण्यांच्या माहितीसाठी. आणि फिल्डिंग करणारा संघ आहे आई गावदेवी वालसिन. सेमीफायनल आहे आणि फायनलला पोचलाय संघ सन्माननीय पांडुशेख धर्मा पाटील साहेबांचा, धनेश शिलन कोकसे. अभिनंदन पांडुशेख धर्मा पाटील. आम्ही आपलं सुद्धा स्वागत करतोय. ओम साहेब वराय अध्यक्ष. इथे धावसंख्या 1 ने वाढली आहे, 2 वरती 1 गडी बाद. गोलंदाज आहे विनोद. योगेश्वर लवकरच बाद झाला. महत्वाचा अगदी अडसर दूर केलाय. यावेळेला अगदी ऑन द राईस तिथे बॅटच्या टोला लागतोय. ड्राईव्ह झाला चेडू मिड ऑफ तिथे नाहीये. वेगाने मिड ऑन येतोय आणि त्या दरम्यान एक सिंगल प्राप्त झाली आणि धावसंख्या अलगदपणे उडी मारत असताना 3 वरती जाऊन पोहोचलेली आहे. 1 नुकसान 1 गडी बाद. चहूबाजूला प्रेक्षक अगदी डोळ्यांमध्ये अंजन घालून, डोळे वटारून ह्या पाहुण्यांना सुद्धा बघतात आणि क्रिकेटचा सुद्धा आनंद लुटतायत. अगदी दुहेरी संगम इथे गांधारी नदीच्या किनारी झालाय. जसं त्या नदीला सुद्धा अनेक नद्यांचा संगम आहे. दुग्ध शर्करा योग आला. इथे बॅकफुटला गेला, टर्न केला अगदी कमरेजवळून. चेडू ट्रॅव्हल होतोय डीप स्क्वेअरच्या दिशेने. त्या ठिकाणी चांगली फिल्डिंग आणि फेकी होत असताना सिंगलची प्राप्ती. आणि विकेटचं पतन पाहतोय आपण. धावसंख्या जर पहिली धावपलकावर निश्चित नाजूक स्थिती पाहतोय आपण स्वागत आणि सत्कारकडे वळणार आहोत. मॅच टू मॅच पिक्चर चालू राहील आणि आपण स्वागत आणि सत्कार सुद्धा करायचं आहे. सुरतदा पिक्चर मॅच चालू राहील आणि सत्कार पण आपण करायचं आहे.
तर सामना पाहतो की आपण हा सेमीफायनलचा सामना आहे. काय षटक हाताळलं पहिलंच पाहतो आपण विनोदच्या माध्यमातून. फक्त धावा खर्च केल्या त्या 4 आणि 2 विकेट प्राप्त. पलटी फटका खेळण्याचा प्रयत्न जे चांगल्या चांगल्या बॅटरला शक्य नाही झाला. आता मात्र हा बॅटर रिव्हर्स अटेंड करण्याचा प्रयत्न केला होता. रोहित यांनी मात्र खूप प्रभावशाली कामगिरी केली आहे आजच्या दिवसामध्ये. रोहित टू रोहित मारा करतोय. यश पात्रा फटका पाहता पण खाली क्षेत्र निवडलंय आणि स्कोडलेकडे पाठवलंय. सीमा पार चौकार. अतिशय क्लास फटका पहिला पण स्लॉग स्वीपचा फटका होता स्कोडलेकडे आणि 4 धावांनी मात्र धावसंख्या पुढे सरते. ती आता पात्र आपण 8-2 गडी बाद. अजून एक चांगला फटका आहे पण यावेळेस विकेट क्षेत्राकडे क्षेत्ररक्षक तैनात आहे. चांगलं क्षेत्ररक्षण आणि 2 धावा अतिशय वेगात कंप्लीट करताना धावेचा वेग आता मात्र षटकामध्ये वाढायला सुरुवात झाली. दुरंकित प्रवेश करते 10. चांगली बॉलिंग इथं मात्र होत नाहीये. चांगली बॅटिंग करतोय बॅटर. जर विचार केला आपण रोहित चांगली बॅटिंग करतोय. ओ यावेळेस पात्र हवेत आहे. चेंडूखाली क्षेत्ररक्षक सज्ज होते. स्वीकारलंय झेल आणि तिसरा धक्का बसलाय चेअरमन खांडवल बी टीमला. गोलंदाज विकेट हॅट्रिक पूर्ण करेल काय? एकही विकेट हॅट्रिक आतापर्यंत पाहायला मिळाली नाही. चांगला चेंडू होता. लेमन कट पाहतोय आपण अतिशय वेगात एका सिंगल कंप्लीट इथे मात्र करताना या बॉलवरती. आणि षटकाची समाप्ती दोन षटकाच्या समाप्तीनंतर फक्त आणि फक्त धावा येत्या 11. 4 बाद 11 अशी नाजूक स्थिती. छोटासा ब्रेक. जाऊया डीजेकडे.
दरम्यान अजून एका फटका फटलाय चांगला झेल पटावर हजेरी लावण्याचं काम करताना दरम्यान पाहतो की आपण सन्माननीय शशिकांत केने साहेबांचं आगमन झालेलं आहे आणि दादांना विनंती असेल की आपण या व्यासपीठावर. तर नवीन बॅटर खेळपट्टीवर पाहतोय आपण क्रमांकाचा विचार केला आपण 7व्या क्रमांकावर बॅटिंग करण्यासाठी अतिशय अप्रतिम बॉलिंग अटॅक गावदी वालचिंद टीमच्या माध्यमातून. अजून एक चांगला चेंडू बॅक टू द बॉल धोका निर्माण झाला आहे आणि अजून एका बॅटरला सोडावं लागेल मैदान. निच्चांक गाठण्याच्या तयारीकडे पाहतोय आता मात्र जय खांडोल बी संघ या स्पर्धेतला निच्चांक जर पाहिला आपण फक्त 15 धावा आहेत जर विचार केला आपण आणि आता मात्र तो निच्चांक पार करेल की नाही. धावसंख्या 11 आहे आणि आता पण जर विचार केला आपण 6 बॅटर परतीचा प्रवास केला आहे. नवीन बॅटर खेळपट्टीवर निश्चित ज्या प्रकारे कालच्या दिवसामध्ये प्रदर्शन पाहिलं होतं खांडोळ बी टीमचं पण आज पहिल्या चेंडूवर ज्या प्रकारे योगेश्वर बाद झाला तिथून आता खऱ्या अर्थाने विकेटची पडझड कायम आहे. मी उल्लेख केला होता की ट्रम्प कार्ड ऑफ खेळाडू कुठला असेल खांडोळ बी टीमचा तर योगेश्वर एक मोठी जबाबदारी होती पण ती जबाबदारी तिला स्वीकारता आली नाही. चांगल्या चेंडूवर बाद झाला. अजून एक चांगला चेंडू पाठलाग करण्याचा प्रयत्न बॅटच्या खालून चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये काय कमालीचे षटक हाताळताना पाहतोय. सेमीफायनलचा सामना खेळताना जनुमान खांडोल बीच संघ चाचपडत बॅटिंग करताना पाहतो. याचं एक कारण की गावदेवी स्पोर्ट वालचिंद टीमच्या तिन्ही बॉलर्सकडून अचूक टप्प्यावरची बॉलिंग गती परिवर्तन अराउंड द लेग दांडी गुल गुल अजून एक धक्का भटलाय तो 7वा. नितीन मारा करतोय यस. टॉप 3 साठी जो सामना झाला होता त्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार पटकावला होता आणि क्वार्टरमध्ये काय जबरदस्त कामगिरी सागर यांनी केली ती. पर्याय खूप भरपूर आहेत वालचिंद टीमकडे बॉलिंग अटॅक 2 फिरकीचे बेताज बादशाह आणि 2 वेगवान गोलंदाज एक विनोद आणि एक नितीन. 4 षटकामध्ये तुम्हाला जर सामना खेळायचा असेल तर 4 गोलंदाज खूप चांगले असणं गरजेचं आहे. अजून एक आला नाही. अजून एका बॅटरला सोडावं लागेल का मैदान आणि होय 8वा गडी इथं मात्र होतोय बाद. अपेक्षा होत्या पाहुण्यासमोर की एक चांगला खेळ पाहायला मिळेल पण बॅटिंग 0 होताना आपण पाहतोय सध्या तरी. नंबर 1 क्वालिटीची बॉलिंग वालचिंद टीमची. धावत येतोय नवीन बॅटर प्रवीण. आणि पाहतोय की आपण ज्या प्रकारे 3 विकेट आतापर्यंत परत एकदा विकेट हॅट्रिकवर आलाय काय नाही धावची त्यामध्ये एक विकेट हॅट्रिक पूर्ण करेल काय. एकही चेंडू खर्च केला नाही. अजून एक विकेट मेडन षटक हाताळेल काय. इम्प्रोज फटका आपण यावेळेस पाहता चांगला आहे. चेंडू जाईल नॉनस्टॉप बाउंड्री लाईनकडे अशा तऱ्हेने पाहतोय की आपण हा चौकार आणि 15 धावा म्हणजे निच्चांक जो धावा होतो त्याची बराबरी केलेली आहे. क्रमांक 2 वर हा संघ आलाय. 16चा आव्हान मी आपल्याला घेऊन जातोय. मान सन्मान त्यानंतर पहिल्या इनिंगसाठी कॉमेंट्री करेल आमचे मनोज कारवे सर. पूर्ण ओ टू द कारवे सर. येस थँक्यू सो मच. तर प्रेक्षक टाळ्यांचा गजर असू द्या. अतिशय मोठा मेगा सन्मान आपण करतोय आपल्या व्यासपीठावरती सर्वांचे लाडके. असं कुठलंच गाव नाही र ज्या ठिकाणी सुजित तात्याचं नाव नाही र. नाव ऐकलं की काम होतं आणि काम असं होतं की ते फत्ते होऊन जातं. असे कणखर बारा डॅसिंग पर्सनॅलिटी सुजित शेठ ताटासेठ पाटील साहेबांचा आपण सन्मान करतोय आपल्या बाबूगाव ग्रामस्थांच्या वतीने. या आपल्या मंचकावर तात्यासाहेब या आपल्या या सन्मानाचा आपण आहे सन्मान घ्यायचा आहे स्वागत करायचं आहे स्वीकारायचं आहे.
आपले लाडके युवा मोर्चा अध्यक्ष बाबगावचे सूर्यकांतजी पाटील हा इतोची सन्मान होत असताना आई गावदे चषक बापगाव श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावरती सन्मान होतोय. करतोय आपल्या व्यासपीठावर सूर्यकांतजी पाटील यांच्या शुभ हस्ते सन्मान स्वीकारा. सुजलजी जगनसेठ पाटील, सुजल जगनसेठ पाटील कुस्तीपटू, कर्तृत्व नेतृत्व असलेले जगनसेठ पाटील यांचे सुपुत्र वडिलांच्या पावलाती पाऊल ठेवून अगदी सुद्धा छाप सोडतायत सुजल शेठ जगनसेठ पाटील. त्यांचा सन्मान आपण इथे करतोय सनंद पाटीलच्या शुभ हस्ते. आजच फायनल आहे. जगन दादाला माहितीच नाही की फायनल कधी, आताच फायनल, याच्यानंतर फायनल. त्यांची पण मोठी स्पर्धा येणार आहे आपल्या भेटीस जगनसेठ पाटील साहेबांची काही दिवसानंतर. करतोय ती पण आपण पान उघडलं या स्पर्धेचं तर आपल्याला ही मोठमोठे रथीमाती आपल्या डोळ्यांसमोर पाहायला मिळतील. इथं आठवणींना उजाळा मिळेल असं छायाचित्रण, व्हिडिओग्राफी, फोटोग्राफी केली जात असताना इथे पाहतोय. या सर्व लाडक्या दमदार महारथी मान्यवरांनी या स्पर्धेची शोभा शतगुणित केल्याबद्दल आपण ग्रामस्थांच्या वतीने या सर्व मान्यवरांचे हार्दिक आभार व्यक्त करतोय. मयूरजी पाटील, दिनेशजी पाटील, रोहित पाटील, हार्दिक, सुधीर पाटील सर्व जॉईंट होतात लाडक्या सुजितशेठ पाटील साहेबांच्या समवेत फोटो काढण्यासाठी, लाडक्या जगनसेठ पाटील साहेबांच्या समेत फोटो काढण्यासाठी, लाडक्या रॉकीशेठ पाटील साहेबांच्या समवेत फोटो काढण्यासाठी, आयुष्यभराची आठवण राहण्यासाठी हे आपण छायाचित्रण केलंय. आणि ही स्पर्धा सुद्धा आयुष्यभर आपल्याला आठवणीमध्येच राहणार आहे. अशी स्पर्धा इथे घडलेली आहे, सक्सेसफुल झाली आहे. कारण हे सक्सेसफुल व्यक्तिमत्व आपल्या स्पर्धेला लाभले आणि या स्पर्धेने सुद्धा उंच शिखर गाठलंय, एव्हरेस्ट शिखर. धन्यवाद. टाळाचा गजर असू द्या सुजित पाटील साहेबांसाठी ज्याने अनमोल वेळ खर्च करून स्पर्धेची शोभा अनंत गुणित केलेली आहे. आपण त्यांना देऊया शुभेच्छा त्यांच्या पुढच्या कामकाजासाठी, वाटचालीसाठी आणि आपणास उदंड आयुष्य लाभो या आमच्या ग्रामस्थांच्या वतीने सर्व लाडक्या मान्यवरांना आमच्याकडून अगदी शतशः शुभेच्छा. सोळा धावचं आव्हान आहे आणि पहिल्याच चेंडूवर जर विचार केला आपण टेट फॉर टॅट ज्या प्रकारे योगेश्वर बाद झाला होता त्या प्रकारे विकेट प्राप्त केलं होतं. आणि आता मात्र धावसंख्या पाहतोय आपण 4 एकाकडेच्या मोबदल्यामध्ये. हा फटका चांगला आहे, इनसाइड आउटचा फटका. चेंडू इथं मात्र जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. आलाय हा अप्रतिम चौकार.
तर प्रेक्षकांनो, अजून एक मोठे व्यक्तिमत्व आपल्यामध्ये येणार आहे. काही मिनिटातच कदाचित फायनलपर्यंत त्यांचं इथे आगमन होणार. सर्वांचे लाडके, युवकांचे प्रेरणास्थान, युवा नेते, भावी जिल्हा परिषद सदस्य, सन्माननीय वीरेनजी दयानंद चोरगे साहेबांचं काही मिनिटात आगमन होणार आहे आपल्या क्रीडा नगरीवरती. अतिशय क्लास फटका पाहिला आपण आणि आता मात्र विजयाकडे वाटचाल करताना वालशी संघ ज्या प्रकारे बॉलिंग अटॅक आणि हा फटका हवेत होता, जीवनदान मिळाले असे झेल तुम्हाला टिपणं गरजेचं आहे. तिसऱ्या पंचाकडे हा निर्णय सोपवलाय आणि या तिसरे पंच आपण लगेच या चला, कारण की पाहूया रिप्लेमध्ये कशा प्रकारे फटका होता. एक सॉफ्ट डिस्मिसलची संधी निर्माण झाली होती आणि तिसरे पंच आपण या मिक्सिंग रूम मध्ये. सॉफ्ट सिग्नल नॉट आउट आहे, पण आपण चेक करूया. तिसरे पंच कुठे आहेत सर? आउट पाहतोय आपण. आता मात्र निश्चित धावसंख्येमध्ये बदल पाहायला मिळेल. धावसंख्या पाहतोय आपण 9. इथून मात्र अजून सामना जिंकण्यासाठी पाहतोय की आपण जवळपास 7 धावेची आवश्यकता आहे. किती चेंडूमध्ये फिनिश करेल की मात्र सामना एक खूप चांगल्या स्थितीमध्ये घेऊन जाईल. राकेश येतोय. पलटी फटका सुरेख आहे, अप्रतिम आहे, A1 क्वालिटीचा आलाय हा दमदार चौकार. धावसंख्या पाहतोय आपण आता मात्र 13 आणि इथून
3 धावेची आवश्यकता आहे. काय क्लास क्वालिटीचं प्रदर्शन केलं आपण. याच पात्र फ्लिकचा फटका हवेत आहे. चेंडूखाली क्षेत्ररक्षक येईल की मात्र चेंडू निघून जाईल. आलाय हा अंतिम फेरीत पोहोचवणारा चमकदार चौकार. गोड गोड शुभेच्छा वाशिंग टीमला. कार्यात प्रदर्शन केलं. हार्डलक खांडवल बी. तर मी आपल्याला घेऊन जातोय सर व्यासपीठावर मनोज कारवे सराकडे.